प्रवेशद्वार बघू शकता. इथे आपला हनुमान मंदिर आहे आणि मंदिरासमोरच जेवणाला भंडाऱ्याला सुरू केलेलं आहे अशा प्रकारे. आज गावात आपल्या सप्ताह इथं खूप छान वाटतं. सर्व मुली एकत्र आहेत. कलियुग सुरू झालेलं आहे आणि तुम्ही कृष्ण अवतार संपून म्हणले वैकुंठ धामामध्ये जाऊन बसलात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. बघा आई, तुम्हाला थंबनेल बघून समजलाच असेल आज आहे आपल्या गावात सप्ताह. 3 दिवस आहे, 3 दिवस. सो चला आता सप्त्यात जाऊया. आता काहीतरी पूजा चालू आहे तिकडे. सो तुम्हाला दाखवतो पुरेपूर, तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा, मजा पण येणार आणि तुम्हाला दाखवतो कीर्तन भजन काय असेल तिकडे. तुम्हाला पूर्ण नोटीस पहिला दाखवतो, बघून घ्या ही नोटीस. बघितली असेल तर चला 2-3 दिवस आपण कंटिन्यू बघत राहा तुम्ही ब्लॉग. आता इथे आपला हनुमान मंदिर आहे आणि मंदिरासमोरच आपला सप्ताह बसलेला आहे, अखंड हरिनाम सप्ताह. आई जेवणाचा इकडे भंडारा आहे बघू शकता. मंदिराच्या लेफ्ट साईडला लगेच भंडाऱ्याची सोय केलेली आहे आणि तिकडे जेवणाची तयारी चालू आहे. गाईज आता भजन सुरू होणार, तुम्हाला दाखवतो पुरेपूर. राजा सुपात्र नादतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य रासी नमस्कार माझा आता वाजल्या 12:30 आणि दुपारचं जर जेवणाची वेळ झालेली आहे. महाप्रसाद भंडाराला सुरू होणार. भंडाराला सुरू केलेलं आहे अशा प्रकारे बघू शकता मंडळी. आम्ही गज पण आणलं दाखव. भंडाराला सुरू होत नाही तरी त्या दुर्ग्याचं आगमन. खतरनाक दुर्गा एंट्री तुझी. ही एंट्री लक्षात ठेवायला लागेल बरं. आता तिथं बंधवांची एंट्री होत आहे हळूहळू. आता भंडाराला सुरू झाल्यावर विवेकदा बघू शकता झोपेतून पोरग्याला बरोबर कामाला लावलाय. पापड वाटायला बघू शकता. आणि आता शाळेतली पोरं आलेली आहेत.
आता आपण जेवतो. ब्लॉग मध्ये नाही पहिला तोंडून करून एकदम साफ शाकाहारी अशा प्रकारे इथे ब्लॉगर पण बसलेले आहेत. बघू शकता दीपेश पाटील ब्लॉगर. आणि यांची चोऱ्याला तुला भेटली की खाली खाली का? आम्हाला नाही भेटली. तुम्हाला कसं वाटलं जेवण? कसं वाटलं? काय काय होतं? आता हे संपलंय पण आता त्यांच्या मनातलं बघू काय काय होतं. भाजी वरण बिरण काय काय होतं सांग जरा. घाम पुसतो रहायची तरी काही बोल पटकन वर काय काय होता पदार्थ काय काय होतं. वांगा बटाटा सोयाबीन चिल्ली पनीरची होती भाजी पनीर मटर. सोयाबीन चिल्ली कशी वाटली तुला? सोयाबीन चिल्ली कशी वाटली? सोयाबीन चिल्ली जबरदस्त मलाच भेटली एकट्यालाच. बाकी आम्ही पण जेवण घेतलेलं आहे. प्रसादाचा लाभ घेतो. तुटलेला पापड भेटलाय गुलाबजाम पण भेटलं नाही ना खीर पण भेटलं नाही. आम्ही आता मस्त जेवण आम्ही एक नंबर जेवण झालं. एक नंबर जेवण झालं. आता आम्ही दोघे बसलोय आणि पूर्ण मंडळी पण गेली घरी. आता संध्याकाळी भेटणार कीर्तन आहे संध्याकाळी. कीर्तन हरिपाठ दोन्ही आहेत. सो तुम्हाला पुरेपूर दाखवतो मी. संध्याकाळच्या भंडाऱ्याची तयारी चालू आहे. बघू शकता. जोरात तयारी चालू आहे. Jai
भजन समाप्त झालेलं आहे. अशा प्रकारे आता थोड्याच वेळात हरिपाठ सुरू होणार. हरिपाठ सुरू झालाय आता. तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, तया ठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर् साक्षात् परब्रह्मा, गुरुर् साक्षात्
राज्य आपुले राज्य फुले देशद्रोही ती तुके कुत्ते देशद्रोही निश्चय नाही देव मस्तकी धरावा देव मस्तकी धरावा अवघा हळकळोळ करावा अवघा हलकल्लोल करावा मुलुक बडवावा की बुडवावा मुलूक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी धर्म संस्थापनेसाठी शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय गो माता की जय आता आपला मस्तपैकी हरिपाठ झालेला आहे. आता आपण जाऊया भंडाराचा प्रसादाचा लाभ घ्यायला. चला भंडाराला सुरू केलेला आहे आता. काहीच टँगो पाटील आता आलेला आहे. कसं वाटतं टँगो तुला आज गावात आपल्या सप्ताह इथं? खूप छान वाटतो. सर्व मुली एकत्र आहेत. बस यांची रोहन पाटील यांची पण उपस्थिती इथे बघू शकता. रोहन पाटील हाय करा. गाईज अशा प्रकारे आम्ही इथं जेवणाच्या लाईनीला लागलो आहे आणि लाईन बघू शकता फुल मागे गेली. प्रकारे काही जेवण घेतलेलं आहे आणि समीर जाऊन भेटलेलं आहे. बघू शकता. कसं वाटलं जेवण तुला? टेस्ट काय? आता सगळ्यांचं जेवण मस्त प्रकारे झालेलं आहे. आता कीर्तनाला सुरू होतंय. सगळी बसलेली आहेत मस्तपैकी बघू शकता. एक गाव आम्ही विठोबाचे नाव एक गाव आम्ही विठोबाचे नाव अनेकांचे काम नाही आता अनेकांचे काम नाही आता मोडून या वाट सूक्ष्म दुस्तर मोडून या वाट सूक्ष्म दुस्तर नाम आणि कापी काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा करू प्रथम दुसरे चरण संताचिया ज्यांच्या कृपादाने गगना विस्तार ज्यांच्या कृपादाने गगना विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया ज्यांच्या कृपादाने गगना विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका चरण संताचिया आज या ठिकाणी
परमपावन या पायगावामध्ये आजची ही महान जमलेला भक्ती यज्ञ आणि या भक्ती यज्ञामध्ये ही ज्ञान यज्ञाची आहुती विठ्ठल विठ्ठल ध्यान ठेवा. अरे 2 तपक आहे त्या ठिकाणी 2 करोड वर्ष सुद्धा जाऊ शकतात. म्हणून तर आमचे साधू संत सांगतात ज्या दिवशी संत आपल्या गावात येतील, हरिनाम ज्या दिवशी आपल्या गावात होईल, ज्ञान यज्ञ भक्ती यज्ञाचा आरंभ होईल, त्याला काय म्हणावं? पुण्य फळाले बहुता दिसा, पुण्य फळाले बहुता दिसा, पुण्य फळाले बहुता देवता, पुण्य फळाले बहुता देवता. कलियुग सुरू झालेलं आहे आणि तुम्ही कृष्ण अवतार संपून म्हणले वैकुंठ धामामध्ये जाऊन बसलात. कलियुगाचं कसं होईल? मग काय केलं म्हणलं देवानी? जेने गीता उपदेशिली तीही विटेवरी माऊली. ज्याने गीतेचा उपदेश केला तेच भगवान विटेवर उभे राहिले. तोची अवतार धरी अलंकापुरी. ज्ञानाबाई सुंदरी ताराबया. संत जगाला ज्ञान देतात. काय देतात? काय देतात? ज्ञान. ज्ञान कशाला म्हणावं? ज्ञान कशाला म्हणावं? सगळी उच्च शिक्षित माणसं आहेत, महिला असो का पुरुष मंडळी असो. ज्ञान कशाला म्हणावं? काय काय गावामध्ये एखाद्या माणसाचं प्रसिद्ध जाऊ दे, त्याच्या नादी नका लागू बरं का तुम्ही. ते जरा जास्त ब्रह्मज्ञानी आहे. सोबदार महाराज तुमच्यापाशी ज्ञान आहे का? नाही असेल तर इकडे दाखव ना जरासं आम्हाला, थोडस उग जरासं एवढं एवढं. अरे ज्ञान म्हणजे काय? आम्ही ज्ञान म्हणतो पण शब्द रूपाने. तुमच्यापाशी आहे का हो महाराज? मला चाल म्हणाय सांगा, दाखवतो म्हणून. आता मला जरी तुम्ही विचारलं महाराज मग तुम्ही आम्हाला विचार, तुम्ही सांगा बरं ज्ञान काय ते, मी पण सांगू शकत नाही. कारण या ज्ञानाचं लक्षण वेदांत शास्त्रामध्ये कसं केलेलं माहितीये काय? मुखस्वादनवतः. मुक्याने साखर खाल्ली किंवा पेढा खाल्ला मुक्या माणसाने. लक्षात आलं? त्याला विचारलं कसा पेढा होता रे, त्याला सांगता येईल का हो? हा जरा मुक्याचं सोंग घ्या की तुम्ही. सांगता येणार नाही. तद्वत ज्ञान म्हणजे काय सांगता येणार नाही. ज्ञान शब्द उच्चार करता येईल. बरं आता दुसरा एक मुद्दा. भजन करायचं, वाजलेली टाळी आणि केलेलं नामसंकीर्तन मारुतीरायच्या कानापर्यंत गेलं पाहिजे. कारण भजन बिना भजन करणारा भक्त आवडत नाही. म्हणून असे हात अशी वर करायची. इकडे बघा, याचं छोटं काय होतं माहितीये का? या हाताचं छोटं काय? नामदेवरानं सांगितलं पंढरीला महाद्वारामध्ये, अरे बाबांनो हात वर करा आणि त्या काळाला दाखवा यमराजाला. सोडून देऊ. अरे विठोबा कुमार
तुकोबाराने काय केलं बगल दिली आणि हव्य मार्गाने चला म्हणजे राजमार्गाने केला राज्यभार चाले ऐसा नामचिंतनाच्या द्वारा जीवनाची वाटचाल करणं म्हणजे मुख्य मार्ग निवडणं भक्तीचा. बरं भक्ती करण्यासाठी त्याकडे कोणाचा अधिकार लागत नाही आणि सगळे तुकोबरे सगळ्याला सांगू लागले यारे यारे लहान थोर सो गाईज आता आम्ही चाललो घरी. आपला प्रोग्राम समाप्त झालेला आहे पहिला दिवस. आता आपण उद्याना दाखवतो तुम्हाला मी पूर्ण. सो आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय.